हाय गाईज, नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज, आज मी एक भन्नाट रेसिपी तुमच्याकडे घेऊन आली आहे. त्या रेसिपीचं नाव आहे मॅगी डोसा. तर थोडं तुम्हाला नाव ऐकायला थोडं युनिक वाटलं असेल, पण तुम्ही अजिबात म्हणजे असं हे डोळ्यासमोर लगेच तुम्हाला असं वाटलं की बाबा मॅगी डोसा म्हणजे नक्की काय असेल. आता विचार करत बसू नका. तर चला, आता वेळ न घालवता तुम्ही डायरेक्ट रेसिपीकडे होऊया. चला, हा माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, मग तुम्हाला कळेल की नक्की काय बनवते. तर गाईज, मी बनवते मॅगीपासून डोसा. तर थोडं नाव ऐकायला थोडंसं एकदम वेगळं वाटतं आहे की कसं मॅगीपासून डोसा कसा पॉसिबल आहे. तर चला, तर तुम्हाला मी दाखवते. म्हणजे आपण याची पण गरज लागणार आहे. मी मॅगीचं पॅकेट घेतलं आहे, एक छोटा आणि एक मोठा, म्हणजे एक 10वालं आणि एक 5वालं. तर पहिले आपण हे मिक्सरच्या भांड्यात मॅगी टाकून घेणार आहे. मसाला लागेल आपल्याला. आता तुम्ही सांगितलं थोडे, तर आपण हे थोडे मोडून घेऊ याच्यामध्ये. मिक्सर पॅकेट पण थोडं तुमच्यावर आहे, किती पण तुम्हाला जास्त बनवायचे तर जास्त घ्या, असं काही नाही आहे. ही मॅगी, हे बघा, फक्त मॅगी आहे, बघू शकता. आणि हा रवा आहे. हा रवा आपण याच्यामध्ये फक्त बारीक रवा घेतला आहे, 2 चमचे टाकायचा आहे. किती? 2 चमचे. असं नाही आहे त्याचं काय प्रमाण आहे, तुमच्या ह्याच्यावर आहे. कमी टाकायचं असं टाका, बस एवढाच रवा टाकणार आहे आपण. आता हे आपण मस्तपैकी मिक्सरला बारीक करून घेऊ. तर गाईज, बघा, आपलं मिक्सरला बारीक वाटून झालं आहे. मी म्हणजे पाणी टाकायचं पहिले, असं मिक्सरला पहिले असं भुगा करून घ्यायचा त्याचा, नंतर पाणी टाकून वाटायचं. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. आपण थोडं पाणी लागणार आहे याला, जसं आपण डोशांना बॅटर बनवतो तसंच हे बनवायचं आहे. त्याच्यात जास्त काही नाही आहे, फक्त रवा ॲड केला मी मॅगीमध्ये, बाकी काही नाही. आता आपण थोडं पाणी टाकू, म्हणजे आपलं हे भांडं सगळं धुवून जाईल. ना त्याच्यामध्ये मी इनो टाकणार ना खायचा सोडा, ते तुम्ही पुढे बघालच. तर बघा, आता पूर्ण मिक्स करून घेतलं आहे मी. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. ते आपण एकसारखं चांगलं मिक्स करून घेऊ. आता पॅन मी तो पण तापत ठेवते. पॅन आपला तापते तोपर्यंत हे बघा, एकदम थोडं दाटसर वाटतं आहे. थोडंसं काय टाकू. कधी कधी मॅगी नेहमीची आपण मॅगी म्हटलं का मग तर माहिती मॅगी खायचं असं नाही कसं बनवतात. तसंच जर तुम्हाला खाऊन कंटाळा असेल तर जरा मॅगीपासून काहीतरी युनिक आपण बनवू शकतो. तर आपलं मॅगी डोसा बॅटर रेडी आहे. हे बघा, मी आता तुम्हाला दाखवलं की मी खायचा बेकिंग सोडा किंवा इनो वगैरे नाही टाकलं आहे. आणि जो मसाला मॅगी मसाला आहे तो मसाला वापरून तुम्ही तो डोसा बनवू शकतात, किंवा प्लस तो स्किप केला तरी चालेल. मी तुम्हाला दोन्ही प्रकारे बनवून दाखवणार आहे. आपलं पॅन तापतोय. तर आपलं बॅटर रेडी मला सांगितलं मागाशी. आणि याला रेस्ट करायला अजिबात ठेवायचं नाही की 5 मिनटं 10 मिनटं आपण डोशाला कसं करतो की बाबा 15-20 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवतो, साईडला ठेवतो. अजिबात ठेवायचं नाही आहे. एकदम इन्स्टंट रेसिपी ही लगेच बनवायला घ्यायची आहे. मग पॅन तापलं आहे माझा, मी थोडं तेल टाकलं त्याच्यात.
हे बघा. त्याच्यावर किती फिरवायचं तुम्हाला. छोटे छोटेच करणार आहे, जास्त मोठे नाही. गॅस मिडियम करते. साईडने थोडं तेल सोडते. तुम्हाला दाखवते याच्यावर जे मसाले तुम्हाला मी बोलले होते ते थोडे मॅगी मसाला असा वरून थोडा सोडायचा, जास्त नाही, की जेणेकरून थोडं चटपट लागेल म्हणून. त्यात थोडी कोथिंबीर जरी टाकली तरी चालेल. थोडं तेल टाकलं आहे मी. पॅन थोडा फिरून घेते असं, ते साईडने तेल असते ते म्हणजे त्याला साईडने पूर्ण हे होईल. आणि निघायला पण पटकन निघतात. एकदम छान आहे. मस्त लहान मुलांना मॅगी खायचा हट्ट केला तुम्ही आणून बनवून देऊ शकता. किती छान दिसत आहे. थोडं तेल सोडूया आपण. गॅस थोडा फुल केला आहे. दोन साईडने असं जास्त पण भाजून नाही द्यायचे. तर आपला हा रेडी आहे. आपण हा काढून घेऊ. गॅस कमी करू. परत थोडं तेल टाकू. मिक्सर टाकून देऊ त्याच्यावर. मला जर थोडा मोठा बनवायचा तुम्ही मोठा बनवू शकता. आता तुम्ही त्याच्यावर मी मसाला टाकला तर हा बिना मसाला करणार आहे, म्हणजे मसाला न टाकता एकदम सिंपल. गॅस फुल करते. आपण एक साईड चांगली होऊन देऊ. आपण पलटी मारून घेऊ. इकडं पण चांगला भाजला. ती साईड पण आपण चांगली भाजून घेऊ. दोन साईड चांगल्या भाजल्यात आपल्या. हे बघा. त्या गॅस पुन्हा कमी करते. परत थोडं तेल टाकू आपण. गॅस कमीच ठेवते की जेणेकरून लागणार नाही. जेव्हा आपण डोसा टाकू त्याच्यावर तेव्हा आपण थोडा मोठा करून बघितला. याचं असं का नाही, कधी कधी डोसांसाठी कसं असतं, थोडं जरी घट्ट झाला किंवा पातळ झाला तरी आपले डोसे बिघडतात. याचं असं काही नाही आहे. तुम्ही घट्ट ठेवा, दाटसर ठेवा किंवा पातळ ठेवा, डोसे परफेक्टली येतात. थोडं तेल टाकू आपण. एक साईड चांगली भाजून दे. गॅस फुल केलं आहे मी. आणि या बॅटरमध्ये तुम्हाला समजा काय तुम्हाला भाजी ॲड करायची आहे तर मॅगीमध्ये आपण कसं हिरवा वाटाणा वगैरे टाकतो, गाजर टाकतो, म्हणजे खूप जण काय काय ज्यांना जे आवडते ते टाकतात. मी याच्यामध्ये जरी असं केलं तरी काही प्रॉब्लेम. उठून चांगले करा तुम्ही ॲड. तसं तुम्ही करू शकता, असं काही नाही आहे. तुम्ही ते ॲड करू शकता. त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. त्यामुळे परतून घेऊ आपण. ती साईड पण चांगली भाजली आहे. आता हे अशाच पद्धतीने आपण पुढचे
डोसे काढून घेऊ. हे बघा दाखवते. लहान मुलांसाठी तर बेस्ट आहे. किती छान दिसत आहेत. आता अशी सगळे काढून घेऊया. तर गाईस तुम्हाला ही मॅगीच्या डोस्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आहे ना थोडी वेगळी, तर खूप जणांना माहिती असेल किंवा नसेल, ज्याला माहिती असेल ती चांगलीच गोष्ट आहे. तरी फक्त रेसिपी बघू नका, ट्रायसुद्धा करा आणि जर जमलीच मला कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तरी आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.